नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नगर परिषद प्रशासन संचालय अंतर्गत गटक आणि गड्ड संवर्गाच्या 3200 पेक्षा जास्त जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे, यामध्ये गड्ड संवर्गाची जी पदे आहेत 10वी-12वी शैक्षणिक पात्रता असणार आहे. तर यासाठी अत्यंत महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची अपडेट 9 जानेवारीची ही लेटेस्ट नवीन अपडेट आहे. परीक्षा कोणामार्फत होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये भरती प्रक्रिया जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे बाबतची अपडेट आलेली आहे. जुलै 2025 पासून नगर परिषदच्या या भरतीची वाट पाहत होतो. तर या संदर्भातली अत्यंत महत्त्वाचं असं परिपत्रक जाहीर झालं आहे. संपूर्ण परिपत्रक पहिल्यांदा आपण पाहून घेऊयात आणि त्यानंतरनं भरती प्रक्रिया जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता हे जे परिपत्रक आहे, नगर परिषद प्रशासन संचालय अंतर्गत प्रति विभागीय सहायुक्त नगरपालिका प्रशासन शाखा यांना आणि जिल्हा सहायुक्त नगरपालिका प्रशासन शाखा यांच्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. याचा विषय आहे राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गटक आणि गड्ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत. विषय स्पष्टपणे पाहू शकता. राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गटक आणि गड्ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचा हे परिपत्रक, या परिपत्रकाचा विषय आहे. यासाठी संदर्भ आहेत विविध जे शासन निर्णय आहेत, राज्याचे जे पत्र आहेत शासनाचे. तर या पद्धतीने महाराष्ट्र शासनामार्फत 150 दिवसांचा जो कार्यक्रम आहे 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पद भरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील एकूण 75,000 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे आणि सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक या अंतर्गत 4 मे 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट अराजपत्रित गटक आणि गड्ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात येणार आहे आणि ही पदभरती कुणामार्फत घेतली जाईल ते सुद्धा सांगण्यात आलं आहे. ते सुद्धा आपण पाहूयात. ही जी पदभरती आहे याबाबत अगोदर काय निर्णय झाला होता, TCS मार्फत होईल की IBPS मार्फत होईल, याबाबतचं परिपत्रकामध्ये माहिती दिलेली आहे. वित्त विभागाचा जो शासन निर्णय आहे दिनांक 31 ऑक्टोबर 2022 नुसार पदभरतीसाठी शिथिलता लागू करण्याबाबत आली असून सरळ सेवा पदभरती प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करायची आहे असं नमूद करण्यात आलं होतं. म्हणजे या अगोदर 2023 मध्ये पूर्ण करायची होती. तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक नोव्हेंबर 2022 नुसार दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील जी पदे आहेत ही भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया ही TCS आयॉन म्हणजे TCS कंपनी आणि IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यांची निवड केली आहे. म्हणजे जिल्हास्तरीय नगर परिषद पदभरतीसाठीची 3200च्या जागा आहेत. ही जिल्हास्तरीय पदभरती, ही जी पदभरती आहे ही TCS आणि IBPS या दोन कंपन्यांमार्फत घेतली जाईल. गटकसाठी TCS असेल कदाचित, गड्डसाठी IBPS असेल. तर हे नक्की पुढे जाहिरात निघेल तेव्हा आपल्याला समजेल. तर या तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एक कंपनीची निवड करायची आहे. म्हणजे दोन्हीमधील TCS किंवा IBPS या कंपनीची निवड करायची आहे पदभरतीसाठीची. म्हणजे 100% असं स्पष्ट झालं आहे की जिल्हास्तरीय नगर परिषदची जी जिल्हास्तरीय पदभरती आहे हे 100% TCS किंवा IBPSद्वारे होणार आहे. यानंतरनं संदर्भीय पत्र क्रमांक 4 मध्ये पुढचं काय आहे तर सरळ सेवेद्वारे गटक आणि गड्डच्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सूचना जाहीर करण्यात आल्या असून सरळ सेवा पद भरतीबाबत रूपरेषा
वेळापत्रक ठरवून देण्यात आलं आहे. म्हणजे वेळापत्रक हे ठरवून देण्यात आलं आहे. लवकरच जाहिरातीसुद्धा जाहीर केल्या जातील आणि याबाबत संचालय स्तरावरून दृकश्राव्य प्रणालीद्वारे म्हणजे कॉन्टॅक्ट केला असेल, मेल आय डी असेल, मीटिंगद्वारे वारंवार जो आढावा आहे हा घेऊन भरती प्रक्रिया राबवण्याबाबतच्या सूचना मार्गदर्शन जे आहे हे करण्यात आलं आहे. परंतु आपल्या कार्यालयाकडून सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला नाही व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही असे संचालयाच्या निदर्शनास आले आहे. तर या अंतर्गत या पत्राद्वारे सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पद भरती कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःच्या हातीनं नगर परिषद आणि नगरपंचायतींमधील गटक आणि गड्ड च्या स्थायी रिक्त पदाचे आहेत जिल्हास्तरीय ही पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत जो सरळ सेवेचा निर्णय आहे हा भरण्याबाबतचा पदसंख्या निश्चित करून तसे प्रचलित शासन धोरणानुसार विहित पद्धतीने मार्गदर्शक कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायती यांना कारवाई करणं अपेक्षित आहे. आता हे कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते याबाबत सुद्धा पुढे महत्त्वाचे अपडेट आहे. उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपन्यांची निवड करायची आहे म्हणजे एकतर TCS किंवा मग IBPS आणि हा सामंजस्य करार तात्काळ करून यासाठी तयारी करायची आहे आणि त्याचा अहवाल हा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 12 जानेवारी 2026 म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये दुपारी 3 वाजता VC द्वारे बैठक जी आहे ही आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये या VCमध्ये 12 जानेवारीला 100% TCS किंवा IBPS हे आपल्याला स्पष्ट समजून येईल. महत्त्वाचं म्हणजे ही जी पदभरती आहे हे जिल्हास्तरीय नगरपरिषदचे जे जिल्हास्तरीय पदभरती आहे ही राबवली जाईल. त्याचवेळी जी राज्यस्तरीय नगरपरिषदची राज्यस्तरीय पदभरती आहे आता ही कशी असेल अजून एक व्हिडिओ मी घेणार आहे राज्यस्तरीय पदभरतीबाबत. तर राज्यस्तरीय जी भरती आहे ही MPSCकडे जात आहे, MPSCकडे जाणार आहे. फक्त जे जिल्हास्तरीय गटका आणि गड्ड संवर्गाचे आपण म्हटले 3200पेक्षा जास्त जागा ह्या आपल्या TCS IBPS या दोन्ही मार्फत म्हणजे TCSकडे किंवा IBPSकडे होणार आहेत. तर इथे जर तुम्ही चेक केलं सरळ सेवा भरती नगरपरिषद प्रशासन संचालयाची यामध्ये ही MPSCकडेची पदे जाणार आहेत हे मी तुम्हाला सांगतोय. MPSCकडे ही 987 पदे जी आहेत ही राज्यस्तरीय ही MPSCकडे जाण्याची शक्यता आहे आणि जाहिरातीबाबत लवकरच अपेक्षा आहे की येऊ शकतं. हे जुनं आहे मात्र अशाच पद्धतीने MPSCकडे जी पदभरती आहे यामध्ये राज्यस्तरीय नगरपरिषदची जाईल आणि त्याचवेळी जिल्हास्तरीय गटका आणि गड्ड संवर्गाची जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये 10वी 12वी पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता असेल असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तर ही पदभरती जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे. कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ही जाहिरात निघू शकते. याबाबत आपल्याला अपडेट जे आहे VC नंतर मिळतील की नक्की कोणाकडे जाते, TCSकडे जाते की IBPSकडे जाते हेच लवकरच आपल्याला समजून येईल. मात्र 100% ही सरळ सेवा भरती प्रक्रिया TCS आणि IBPSकडून होईल, MPSCकडे जाणार नाहीये. त्यामुळे त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार आतापासूनच तयारी जी आहे परीक्षेचा सिलेबस TCS असेल पॅटर्न किंवा IBPS असेल पॅटर्न त्यानुसार तयारी केली जाऊ शकते. लवकरच या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे जाहिरातीबाबतचे अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. त्या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आपण अशाच वेळेवर घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.